नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे ती इलेक्ट्रिक व्हेकलची आणि इलेक्ट्रिक व्हेकल घेण्यासाठी शासन जे आहे ते मोठ्या प्रमाणात अनुदान देत आहे। इलेक्ट्रिक व्हेकल त्यामुळे सबसिडीसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळत आहे। त्यामुळे आज लोकांचा कल जो आहे तो इलेक्ट्रिक व्हेकलकडे वाढलेला आहे। मोटरसायकल असतील, स्कूटी असतील, कार्स असतील। अगदी परवाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः इलेक्ट्रिक ट्रक देखील चालवून पाहिली। म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनं जे ती सध्या बाजारात येत आहेत। पण याच इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना आणि खरेदी केल्यानंतर यामध्ये खूप मोठी तफावत वागण्यात येते आपल्याला पाहायला मिळते। ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। छत्रपती संभाजीनगरमधील एक ऑटो चालक आहेत सलीम भाई यांनी मला एक व्हिडिओ पाठवला आणि हे व्हिडिओ जेव्हा मी पाहिला तेव्हा खरोखरच अगदी संताप ज्याला म्हणता येईल तो आला। म्हणजे काय झालं की सलीम भाई यांनी मला पूर्ण जेव्हा त्यांचं जे काही त्यांच्यासोबत घडलं हे सांगितल्यानंतर मला देखील एक आश्चर्याचा धक्का बसला की बाबा अशा पद्धतीने लोक मोठमोठ्या कंपन्या वागू शकतात। किस्सा असा आहे की सलीम भाई हे ऑटो चालवतात छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यांचं संपूर्ण उदरनिर्वाह जो आहे तो ऑटोवर चालतो। सकाळी ते मुलांना नेऊन सोडतात आणि दुपारनंतर जे आहे ते रात्री साधारणतः 11-12 वाजेपर्यंत सलीम भाई ऑटो चालवतात आणि या ऑटो चालवून त्यांना जवळपास रोजचे 1,500 ते 2,000 रुपये एवढे पैसे त्यांना मिळतात आणि संपूर्ण त्यांचं मोठं कुटुंब आहे हे त्यावर चालतो। सलीम भाई मागच्या अनेक वर्षापासून ऑटो याच व्यवसायामध्ये आहेत, पण त्यांनी काही महिन्याखाली जे ते त्यांचा तो पेट्रोलचा ऑटो विकून इलेक्ट्रिक ऑटोकडे वळाले। त्यांनी इलेक्ट्रिक ऑटो घेतला महिंद्रा कंपनीचा टेरो आणि हा ऑटो घेतल्यानंतर त्यांच्या डोक्यात संकल्पना ही होती की आपले बरेच पैसे वाचतील, आपल्याला जे सर्व्हिसिंग करण्यामध्ये जो खर्च होतो तो खर्च वाचेल आणि घरच्या घरी इझिली चार्जिंग करून आपण आपले म्हणजे पेट्रोलचे पैसे ते वाचू शकतो। अशा उद्देशाने त्यांनी घेतला। यासाठी त्यांनी एक कर्ज देखील घेतलं। म्हणजे जेव्हा सलीम भाई मला सांगत होते की जेव्हा मी शोरूममध्ये गेलो तेव्हा मला एखादी राजाची फिलिंग आली। आल्यावर नमस्कार करून पाणी, चहा, त्यानंतर मला सगळी स्कीम समजून सांगितली। ऑटो घ्यायला लावला, मी ऑटो घेतला आणि ऑटो घेतल्यानंतर म्हणजे लक्षात घ्या की ऑटोसाठी फायनान्स देखील त्यांनी तिथंच बसून ते बँकेचे एजंट त्याच जे आहे शोरूम तिथं बसलेले होते आणि त्यांनी मला लगेच कर्ज देखील मंजूर करून दिलं। मला ऑटो देखील दिला। मी डाऊन पेमेंट भरून ऑटो देखील घेतला आणि सर्व काही व्यवस्थित चालू होतं। पण हे चालू असताना अचानक त्यांच्या ऑटोमध्ये 8 दिवसापूर्वी एक बिघाड आला आणि तो बिघाड आल्यानंतर जेव्हा सलीम भाई त्या शोरूममध्ये परत पोचले तेव्हा मात्र चित्र पूर्ण उलटं होतं। सलीम भाई जेव्हा त्यांना विचारायला गेले की माझा ऑटो बंद आहे आणि ह्याला काय झालं, तर त्यांनी सांगितले यामधला एक पार्ट गेलेला आहे। आता मंडळी लक्षात घ्या, एवढी छत्रपती संभाजीनगरसारखं मोठं शहर, त्यामधली ती शोरूम आणि त्यामध्ये जेव्हा त्याने पार्ट गेला म्हणून सांगितलं तेव्हा सलीम भाई म्हणे की ठीक आहे, मला काही हरकत नाही, ते पार्ट मला टाकून द्या। त्यावर त्या कंपनीमधील जे सेल्स ऑफिसर आहेत त्यांनी सांगितलं की आमच्याकडं हा स्पेअर पार्ट अवेलेबल नाही आणि हा अवेलेबल जर करायचा असेल, हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आता ॲडव्हान्समध्ये पैसे द्या। तो पार्ट साधारणतः 10 ते 12 दिवसानंतर येईल आणि त्यानंतरच तुमचा ऑटो चालू होईल। हे ऐकून सलीम भाईच्या पायाखालची वाळू सरकून गेली। ते म्हणाले बाबा की पैसे आधी आम्ही द्यायचे, ॲडव्हान्स पैसे द्यायचे, त्यावर कमिशन तुम्ही घ्यायचं। म्हणजे कंपन्या काय करायला आहेत की ॲडव्हान्स पैसे घ्यायला आणि ॲडव्हान्स पैसे घेऊन त्यावर कमिशन जे आहे ते घेत आहेत आणि त्याच्यानंतर ग्राहकांना सुविधा देत आहेत। खरं पाहायला लागलं तर नियमाप्रमाणे त्यांनी अशा पद्धतीचा स्पेअर पार्टचा स्टॉक जो आहे तो ठेवला पाहिजे, कारण की अचानक जेव्हा गाडी बंद पडेल, ऑटो बंद पडेल, तेव्हा त्वरित हा पार्ट रिपेअर करून ती गाडी सुरू झाली पाहिजे। पण तसं काही घडलं नाही। शेवटला त्यांनी ह्या सर्व घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मला पाठवलं आणि मग मला कळालं की आपण पहा की तो मॅनेजर तो कशा पद्धतीने बोलतोय।
नाही मग ते आता सध्या नाही सर अवेलेबल. ऑर्डर करावं लागेल. ऑर्डर केल्यानंतर येईल ते 7-8 दिवसात. ऑर्डर करून द्यायचं ना. नाही ऑर्डर करण्यासाठी पैसे भरावे लागेल. पासिंग होणार नाही आता गाडी पासिंग आहे. ऑर्डर करावंच लागेल. तसं येतच नाही. मग भेटणार नाही आपल्याला शॉकअप. नाही भेटणार सर. नाही भेटणार. आता सध्या तर नाही भेटणार. ऑर्डर करावं लागेल. नाही नाही, गेल्या आठवड्यात बी नव्हते अवेलेबल, आज बी नाहीये. तुम्ही जर ऑर्डर केले असते नाही नाही, तू बोल ना, बोल. हा ना, मग तुम्ही ऑर्डर केले असते तर भेटले असते तुम्हाला. तुम्ही ऑर्डर नाही केले तर नाही भेटले. नाही नाही, तुम्ही गाड्या देता 10 दिवसाच्या नंतर शॉकअप पहिले पैसे अडवान्स द्यायचे कशावर? नाही नाही नाही, कंपनीचं नाही नाही, कंपनीचं तुमचं रूल आहे ना. हा, काय रूल आहे तुमच्या कंपनी? पैसे भरावं लागेल पहिले, त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसात शॉकअप भेटेल तुम्हाला ऑर्डर केल्यावर. 8 ते 10 दिवसात. हा, आणि नाही भेटलं त्याचं काय? भेटेल ना, काऊन नाही भेटणार? ठीक आहे, आता सध्या तुम्ही देऊ शकत नाही. नाही देऊ शकत सर. बर. पाहिल्यात मित्रांनो कशा पद्धतीनं या जे तिथला कोण मॅनेजर असेल, कोणी असेल स्टाफमधला माणूस, तो कशा पद्धतीनं सलीमबाईला बोलतोय. विचार करा की घेताना अत्यंत प्रेमाने बोलायला येते आणि आफ्टर सर्व्हिसला मात्र अत्यंत 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 घृणास्पद वागणूक जी आहे ती सध्या ही मंडळी देत आहेत. की जो विश्वास आहे तो त्या ॲटोच्या ब्रँडवर असतो की बाबा तो ब्रँड मला व्यवस्थित सर्व्हिस देईल, पण हे लोक असे असतात की अशा पद्धतीने वागणूक देखील करतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या की सलीमबाईंनी मला जो प्रश्न विचारला होता तो आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की अशा पद्धतीने जेव्हा तिथले कर्मचारी मजुरी करतात तर याला पर्याय, कायदेशीर पर्याय काय? याला कायदेशीर पर्याय एकच आहे, ग्राहक तक्रार मंच. कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्राहक तक्रार मंच असतो आणि हा ग्राहक तक्रार मंच ग्राहकांना होणारा जो अन्याय आहे त्याला योग्य न्याय द्यायचं काम जे आहे ते हे ग्राहक तक्रार मंच करत असतं. मला सलीमबाईला एकच सजेशन द्यायचं आहे की तुम्ही त्वरित ह्या व्हिडिओ घेऊन आपण त्वरित ग्राहक तक्रार मंच आपला जो अर्ज आहे तो अर्ज आपण ग्राहक तक्रार मंचामध्ये आपला नोंद करावा आणि त्यानंतर ग्राहक तक्रार मंच नक्कीच या गोष्टीची दखल घेईल. कारण की ग्राहक तक्रार मंचाची स्थापनाची ग्राहकांच्या हितासाठी केली गेलेली आहे. आपल्याला निश्चित सलीमबाई आपल्याला त्याचं कंपन्सेशन भेटेल, हे मला याची पूर्ण आशा आहे. आता लक्षात घ्या सलीमबाईंनी हा ॲटो घेण्यासाठी कुठं ना कुठं कर्ज उचललेले आहे. 15 दिवस जर त्यांचा ॲटो जर बंद राहिला तर 15 गुणिले आपण 15 जरी केलं तर विचार करा 20 ते 25 हजार रुपयात नुकसान सलीमबाईचं होतंय. जो बँकेचं कर्ज त्याचा हप्ता देतोय. आता बँकवाल्याला सांगितलं 15 दिवसाला माझा ॲटो बंद आहे तर बँकवाले ऐकतील का? तर नाही ऐकणार. म्हणजे इतक्या मोठ्या त्रासाला सलीमबाईला सामोरं जावं लागतं. सलीमबाईसारखे अजून कोणी असतील तर निश्चित आपल्यावर झालेला असा अन्याय आपण जरूर याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा, कारण तुम्ही व्यक्त होत नाहीत. व्यक्त झाल्याशिवाय या गोष्टी पुढे येणार नाही आहे. तर तुम्हाला काय वाटते ग्राहक तक्रार मंचामध्ये खरोखरच गेल्यानंतर न्याय मिळेल काय? आणि माझा दुसरा प्रश्न हा आहे की अशा पद्धतीने मजुरी करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे काय? भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.